पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव खुर्द प्रभ चुंचाडे अहिल्यानगर ग्रुप ग्रामपंचायतीची ISO नामांकनाकडे वाटचाल सुरू आहे। अनेक योजनांसह विविध विकास कामे गावात सध्या सुरू आहेत। महिला सरपंच संजना विजय पाटील या गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवत नवनवीन उपक्रम राबवण्याला त्यांनी सुरुवात केली। गाव विकासासाठी 15व्या वित्त आयोगातून निधी दिला जातो। याचा निधीतून गावात CCTV कॅमेरे बसवण्यात आले। त्यामुळे महिला आणि मुलींची होणारी छेडछाड थांबली। अपघात वाद झाल्यास त्या घटना कॅमेऱ्यात कैद होऊ लागल्या। CCTV कॅमेऱ्याची नजर असल्याने अवैध धंदे कमी होऊन त्यामुळे एक प्रकारे पोलीस प्रशासनाला मदत होईल। हायमास्ट लाईट लावण्यात आल्याने गाव प्रकाशाने उजळून निघाले आहे। फॉगिंग मशीनद्वारे फवारणी केली जाते। गावाला स्मार्ट करण्यासाठी अनेक उपक्रम महिला सरपंच संजना विजय पाटील राबवत असल्याने गाव विकास होत असल्याचे बघून महिला युवक युवतींकडून समाधान व्यक्त केले जात आहे। तर ग्रुप ग्रामपंचायत मधील पिंपळगाव खुर्द प्रभ या गावात देखील CCTV कॅमेरे लवकरच बसवण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच सर्वच विकास कामे, योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, CCTV कॅमेरे याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याने गावाची ISO नामांकनाकडे वाटचाल सुरू असल्याबाबतची माहिती आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता चुंचाडे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पती विजय पाटील यांनी दिली आहे। पिंपळगाव खुर्द चुंचाडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी सरपंच पती विजय पाटील आपल्या समोर आहेत। विजय भाऊ, आपण नुकतंच या ठिकाणी CCTVचं लोकार्पण गावाच्या सेवेसाठी केलेलं आहे। तर नेमकं त्याचं काय विशेष काय? त्याचा उद्देश असा आहे की आपल्याला गावामध्ये वाढती गुन्हेगारी, चोरी चपाटी, तर याच्यासाठी प्रत्येक आता खेड्यांमध्ये किंवा गावामध्ये अशा घटना घडत राहतात। तर त्याच्यामुळे आम्ही वॉच म्हणून आम्ही प्रत्येक गल्ली आणि गावाच्या बाहेर समजा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, तर आम्ही त्याच्यावरती 8 कॅमेरे बसवलेले आहेत CCTVचे। आणि आपलं गाव तसं म्हणजे स्वच्छ गाव आणि समृद्ध गाव, तर याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव असल्यामुळे आपल्याला ते काम करावं लागलं। आणि त्याच्यामुळे आपण त्या इथून सर्व ग्रामपंचायतमधनं आपण पूर्ण गावावरती वॉच ठेवू शकतो, म्हणजे जेणेकरून आपलं रात्री बेरात्रीचे गुरांची चोरी होणे, त्याच्यानंतर काही गुन्हेगारी, काही मारामारी असतील, काही आपलं हे असेल, तर आपण त्याच्या निगराणीसाठी आणि त्याच्या याच्यासाठी आपण ते कॅमेऱ्यांचं अनावरण केलेलं आहे। आणि तसंच आपल्याला ग्राम समृद्ध गावामध्ये आपल्याला गावामध्ये स्वच्छता अभियान पण आपण राबवतोय चांगल्या पद्धतीने। आपण आता सध्या 9 कॅबिन केलेले आहेत आपल्या शौचालयाचे। आपल्याला हागणदारी मुक्त पण गाव करायचं आहे। आता सध्या 9 कॅबिन केलेले आहेत, तर त्याच्यामुळे बरंच आमचं कव्हर होऊन गेलेलं आहे। पण अजून आम्ही म्हणजे प्रस्तावित आहेत किंवा पुढच्या योजनांसाठी किंवा पुढच्या याच्यासाठी। आणि जसे आपले समजा स्मारक आहेत, आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुतळ्यांचं जे हे, तर तिथे बी काही घटना घडू नये आम्ही याच्यासाठी तिथं पण एक CCTV कॅमेरा लावून दिलेला आहे किंवा त्याच्यामुळं गावामध्ये एकदम शांतता राहील आणि एकदम ओके राहील। छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ पण कॅमेरा आहे का? हो, आहे ना। अच्छा, म्हणजे गावाच्या प्रत्येक गल्लीमध्ये, त्याच्यानंतर शिवस्मारकच्या जवळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या इथं आहे, त्याच्यानंतर प्रत्येक गल्लीमध्ये आहे, त्याच्यानंतर शाळेमध्ये पण लावून दिलेलं आहे, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पण। मग यांच्यावरती विशेष लक्ष ठेवण्यासाठी आपण कोणाची नियुक्ती किंवा काय? आपले सरपंच, त्याच्यानंतर तसेच ग्रामस्थ येतात, त्याच्यानंतर आपलं ग्रामपंचायत कर्मचारी, नंतर ग्रामसेवक आप्पा, तर यांचं सर्वांचं इथं कोणी येत राहून तर त्याच्यावरती बारीक निगराणी चालत राहतं। नक्कीच आपले ग्रामपंचायत शिपाई असतील, त्याच्यानंतर कर्मचारी असतील, म्हणजे एकंदरीत सर्व गाव हे CCTVच्या कक्षेत आपण आणलेलं आहे। हो, गुन्हेगारी, चोरी, लबाडी बरोबर, व सर्वच घटना याच्यामध्ये कैद होत आहेत। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।